महादेव बेटिंग ॲपचं नारायणगाव कनेक्शन उघड झालंय। पुणे पोलिसांनी नारायणगावमध्ये छापेमारी केली आहे, तर नारायणगावच्या एका इमारतीमधून हे बेटिंगचं काम सुरू होतं अशी माहिती समोर येते। संपूर्ण इमारत बेटिंगसाठी वापरत असल्याची माहिती आहे, तर 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते। महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये अनेक ठिकाणी आतापर्यंत छापेमारी झाली आहे, अनेकांना ताब्यात घेतले आणि त्यामध्येच आता या महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचं नारायणगाव कनेक्शन समोर आलं आहे। हीच ती इमारत आहे नारायणगावामधली ज्या ठिकाणी या बेटिंगचं काम चालत होतं अशी माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहे। साईदीप, का सांगाल पुण्यातलं हे नारायणगाव मधली ही बिल्डिंग आणि या ठिकाणी त्या महादेव बेटिंग ॲपचं काम चालत होतं अशी माहिती समोर येते। छापेमारी सुद्धा झालेली आहे, आतापर्यंत काय काय सापडलंय? फराह, नक्कीच आपण पाहिलं तर देशासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी असे ॲप वापरून लोकांची फसवणूक केली जाते। असंच हे महादेव बेटिंग ॲप आहे, याचं नारायणगाव कनेक्शन उघड आलेलं आहे। संपूर्ण इमारत या बेटिंग ॲपसाठी वापरली गेली होती। जवळजवळ 70 ते 80 जण या ठिकाणी कॉल सेंटरच्या माध्यमातून काम करत होते। त्या ठिकाणी कॉम्प्युटर असतील, लॅपटॉप असतील किंवा अनेक जी साधनं असतील, मोबाईल असतील, ही सर्व साधने पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत आणि हे कशा पद्धतीने चालले याची अजून देखील त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे। पोलिसांनी सध्या तरी 70 ते 80 जणांना ताब्यात घेतले, परंतु एकंदरीत पाहिलं तर दिवसेंदिवस राज्यामध्ये आणि परदेशामध्ये अशा ॲपच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते आणि त्या फसवणुकीच्या माध्यमातून लोकांची आर्थिक लूट केली जाते। असाच हा काहीसा प्रकार नारायणगावमध्ये उघड झालेला आहे। स्थानिक पुणे ग्रामीण पोलिसांची जे स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यांनी ही कारवाई केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, कारण एवढी मोठी कारवाई जर ग्रामीण भागामध्ये होते तर ग्रामीण भागामध्ये अशा ॲपचं कशा पद्धतीने हे जाळं पसरले हे या निमित्तानं समोर येत आहे। पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात आणि या माध्यमातून अजून काय समोर येते? अगदी बरोबर आहे साईदीप, ही कारवाई नेमकी कधीपर्यंत चालते, आणखी काय काय समोर येतं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।